नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 36 क्लास 5 मॅथ्स बघणार आहोत। बघूया पहिला क्वेश्चन। राइट द फॉलोइंग मिक्स फ्रॅक्शन इन डेसिमल फॉर्म अँड रीड देम अलाउड। बघा आता या ठिकाणी मिक्स फ्रॅक्शन दिलेला आहे। या मिक्स फ्रॅक्शन कन्व्हर्जन आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे आणि त्याला रीड करायचं आहे। पहिला मिक्स फ्रॅक्शन आहे 3 9/10। बघा आता या ठिकाणी हा जो मिक्स फ्रॅक्शन आहे याचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे। बघा या प्रकारे करणार इक्वल टू सुरुवातीचा 3 जो नंबर होता तो राईट डाऊन केला, नंतरचा जो 9 नंबर होता तो सुद्धा राईट डाऊन केला, नंबर बनला 39। आता या ठिकाणी आपल्याला डेसिमल पॉइंट लावायचा आहे। आता या ठिकाणी हा जो नंबर आहे 10 त्यामध्ये असलेल्या झिरोची संख्या आहे 1। झिरो किती आहे? एकच झिरो आहे, म्हणून या ठिकाणी 9 डिजिट सोडून या ठिकाणी लावायचा आहे डेसिमल पॉइंट। म्हणजे एकाच डिजिट नंतर आपण लावला डेसिमल पॉइंट, म्हणजेच 3.9 हा त्याचा डेसिमल फॉर्म बनला। याला रीड कसे करायचे तर 3.9 या प्रकारे आपण त्याला रीड करणार आहोत। सेकंड एक्झाम्पल आहे 1 4/10। या ठिकाणी हे सुद्धा मिक्स फ्रॅक्शन आहे। याचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे, म्हणून या प्रकारे लिहिणार आपण। फर्स्ट नंबर होता 1 म्हणून लिहिला 1, नेक्स्ट नंबर आहे 4 म्हणून लिहिला 4, म्हणजे नंबर बनला 14। आता आपल्याला या ठिकाणी डेसिमल पॉइंट लावायचा आहे, म्हणून या ठिकाणी खालचा जो नंबर आहे 10 यामध्ये असलेल्या झिरोची संख्या आहे 1। ओन्ली 1च झिरो या ठिकाणी आहे, एकच झिरो होता, म्हणून एका डिजिट नंतर डेसिमल पॉइंट लावायचा आहे। म्हणून 4 हा जो डिजिट आहे याला सोडून दिलं आणि या ठिकाणी लावला आपण डेसिमल पॉइंट, म्हणजे उजवीकडून डावीकडे, म्हणून 4 हा डिजिट सोडून दिला आणि या ठिकाणी आपण लावला डेसिमल पॉइंट, म्हणजे 1.4 हे त्याचं डेसिमल फॉर्म झालं। आणि त्याला रीड कसं करणार तर 1.4 या प्रकारे आपण त्याला रीड करणार। तिसरे एक्झाम्पल बघणार आहोत 5 3/10। बघा आता या ठिकाणी 5 3/10 हा जो नंबर दिलेला आहे हा सुद्धा मिक्स फ्रॅक्शन आहे। याचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे, म्हणून या प्रकारे करणार आपण इक्वल टू 5 फर्स्ट नंबर दिलेला होता 5 म्हणून 5 राईट डाऊन केला, नंतरचा नंबर आहे 3 म्हणून 3 राईट डाऊन केला। आता या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे डेसिमल पॉइंट। आता या ठिकाणी 0 एकच आलेला आहे। या ठिकाणी 10 हा जो नंबर आहे या 10 नंबर मध्ये 0 फक्त एकच आहे, म्हणून 1 डिजिट नंतर आपण डेसिमल पॉइंट लावणार आहोत, म्हणून 3 नंबर सोडला आणि या ठिकाणी लावला आपण डेसिमल पॉइंट, म्हणजे नंबर काय बनला 5.3 हा झाला डेसिमल फॉर्म। याला आपण रीड या प्रकारे करणार 5.3 या प्रकारे आपण त्याला रीड केलं। पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत 8/10। बघा आता या ठिकाणी मिक्स फ्रॅक्शन दिलेला नाहीये, फक्त नंबर आहे 8/10। याचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे, म्हणून या प्रकारे लिहिणार आपण। 8 नंबर दिलेला होता म्हणून 8 नंबर लिहून घेतला, नंतर या ठिकाणी खालचा नंबर आहे 10। 10 मध्ये असलेल्या झिरोची संख्या आहे 1, एकच झिरो आहे, म्हणून एक डिजिट सोडून आपल्याला डेसिमल पॉइंट लावायचा आहे, म्हणून हा 8 डिजिट सोडला, या ठिकाणी लावला डेसिमल पॉइंट आणि सुरुवातीला काहीच नंबर नव्हता म्हणून या ठिकाणी लावून घेतला 0। म्हणजे 8 हा जो नंबर आहे याला सोडलं, म्हणजे 1 डिजिट सोडून दिला, नंतर लावला डेसिमल पॉइंट आणि या ठिकाणी 0। आपण याला रीड कसे करणार तर या प्रकारे आपण त्याला रीड करणार। या ठिकाणी 0.8 या प्रकारे आपण त्याला रीड करणार आहोत। पुढचं एक्झाम्पल आहे 7/10। बघा आता
या ठिकाणी सुद्धा मिक्स फ्रॅक्शन दिलेला नाहीये, परंतु याचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे. डेसिमल फॉर्म मध्ये करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हा जो नंबर दिलेला आहे 7 तो लिहून घ्यायचा आहे. नंतर या ठिकाणी असलेल्या झिरोची संख्या 1 आहे, म्हणून या ठिकाणी 7 नंबरला सोडून द्यायचा आहे आणि या ठिकाणी लावायचा आहे डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंटच्या आधी कोणताच नंबर नव्हता, म्हणून या ठिकाणी लावून घेतला 0. बघा या प्रकारे पुन्हा सांगते आहे. या ठिकाणी नंबर होता 7/10. याचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं होतं, म्हणून 7 नंबर राईट डाऊन केला. नंतर या ठिकाणी नंबर आहे खाली 10. त्या ठिकाणी असलेल्या झिरोची संख्या आहे 1, म्हणून 1 डिजिट सोडून आपल्याला लावायचा आहे डेसिमल पॉइंट. म्हणून हा 7 हा 1 डिजिट सोडून दिला, नंतर लावला डेसिमल पॉइंट आणि नंतर लावला 0. याला रीड कसे करणार तर 0.7 या प्रकारे आपण त्याला रीड करणार आहोत. अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 36 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.